अरे यार, त्या दिवशी तुझ्या मित्राकडे गेलेलो ना, मला असं एवढं फील झालं ना की आपलं पण असंच घर पाहिजे. बट कुठेतरी मला माहिती होती की हा कदाचित इमोशनल निर्णय असू शकतो बाय नाव तुझे कॉन्टेंट बघून बघून. खरंच आहे, तो तो डिसिजन त्यांनी जो घेतला तो खूप इमोशनल होता. खरंच आपण जो अप्रोच वापरतोय, मी त्याला नाही म्हणतो तो स्मार्ट अप्रोच आहे. 2000 आय थिंक 22-23 ला आपण इथे शिफ्ट झालो ना. आपण रेंटवर शिफ्ट झालो आणि त्यावेळेलाच आपण ठरवलं की 2027-28 ला एक चांगलं घर घ्यावं आणि त्यासाठी आपण त्यावेळेलाच SIP करायला सुरुवात केली. तेव्हा आपला पोर्टफोलिओ साधारण 1 करोडचा होता आणि तो आता 4 करोडचा झालाय. या 2 वर्षात आपण प्रोफेशनली पण चांगले करायला लागलोय. आपल्या SIPs पण वाढल्या आहेत आणि मला असं वाटतंय की प्रॉबॅबली आपण 2 वर्षात आपला तो गोल पण अचीव्ह घेऊ. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घर घेताना इट शुड नॉट लुक लाइक अ लायबिलिटी. की तुझ्या मैत्रिणीच्या ह्याच्यात तुला अशी ती जाणवते की त्यांना प्रॉबॅबली ते EMIची कचकच असू शकते. इमर्जन्सी फंड त्यांनी पूर्ण रिडीम केलाय. नो मनी लेफ्ट. स्टार्टिंग फ्रॉम 0 ॲट द एज ऑफ 40 नॉट अ गुड आयडिया. आपण नेहमी करतो ते बेस्ट डिसिजन करतो. यू हॅव टू ट्रस्ट म्युच्युअल फंड्स. यू हॅव टू ट्रस्ट अवर फ्युचर. तुम्हाला पण म्युच्युअल फंड जर्नी चालू करायचे, जनरेशनल वेल्थ क्रिएट करायचे, तर या वीकला अपॉइंटमेंट लिहून पाठवा. तुम्हाला गुगल फॉर्म DM होईल, तो भरा. माझी टीम तुम्हाला कॉल